नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत की या 3 एक्झाम दिल्या गेलेल्या NMMS, JNPST आणि स्कॉलरशिप एक्झाम या तीनही एक्झाम्स मध्ये जे पण तुमचे डाउट्स आहेत त्यामधले ते आपण सगळे या व्हिडिओ मध्ये क्लिअर करूया. भरपूर स्टुडंट्सला किंवा त्यांच्या पालकांना हा डाऊट असतो की या तीनही एक्झाम्स मध्ये काय डिफरन्स आहे किंवा त्यामधनं आपल्याला काय बेनिफिट मिळणार आहे आणि काय नाही किंवा कोणाकोणासाठी अवेलेबल असते हे. तर आपण हे सगळं या व्हिडिओच्या मार्फत बघूया. त्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचं आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला प्रेस सुद्धा करायचं आहे. आपल्याकडे जवाहर नवोदय विद्यालयाच्या न्यू बॅचेस स्टार्ट होणार आहेत. त्या येत्या थर्सडे म्हणजे 28 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहेत. जर तुम्हाला कोणाला पण लाईव्ह लेक्चर्स बेसिक पासून पूर्णतः अटेंड करायचं असेल तर लवकरात लवकर दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे. आणि जे पण न्यू असणार आहेत आणि स्टार्टिंगच्या काही सीट्स ला खूप जास्त ऑफर मिळणार आहे. 60% पर्यंत सुद्धा ऑफर अवेलेबल होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर नंबर्सला कॉन्टॅक्ट करायचा. हे बॅचेस का जॉईन करायचे आहे तर या बॅचेस मध्ये आपण लाईव्ह लेक्चर्स घेणार आहोत. तुमच्या टाइम कन्व्हिनियन्स नुसार हे लेक्चर्स राहणार. जर तुमचं एखाद्या वेळेस नाही पण पॉसिबल झालं लेक्चर अटेंड करणं तर तुम्ही ते लेक्चर्स रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा बघू शकता. ते रेकॉर्डेड फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकता आणि अनलिमिटेड तुम्ही त्याला बघू शकता. त्यानंतर या सगळ्या बॅचेस मध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालयाच्या 6वीचे असो किंवा 9वीचे असो बॅचेस मध्ये आपण फुल सिलेबस कव्हर करणार आहे. PYQ अनालिसिस म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेणार आहे. टेस्ट सिरीज जे की मॉक टेस्ट तुम्हाला रिअल एक्झामच्या अगोदर एक खूप इम्पॉर्टंट ज्याचा पायवा म्हणता येईल. आणि त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे आपण जे पण काही शिकवतो ते सगळं तुम्हाला PDF फॉर्म म्हणजेच ई बुक नोट्स द्वारे सगळं काही अवेलेबल होणार आहेत. या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला एकच बॅच मध्ये अवेलेबल होणार आहेत. त्यासाठी म्हणून तुम्हाला लवकरात लवकर ही बॅच जॉईन करून घ्यायची आहे. जर लाईव्ह लावायचं असेल तर 28 नोव्हेंबर परवापासून हे लेक्चर सुरू होणार आहेत. चला आपण बघूया की काय वेगवेगळं विशेषता आहे या तिन्ही पण एक्झामची. फर्स्ट आहे NMMS एक्झाम म्हणजेच नॅशनल लेवलची एक्झाम आहे ती. ठीक आहे. त्या एक्झाम मध्ये फक्त आणि फक्त 8वी वाले स्टुडंट्सच एलिजिबल असतात. ठीक आहे. 8वी स्टँडर्ड एलिजिबल म्हणजे फक्त आणि फक्त 8वी वाले स्टुडंटच एक्झाम देऊ शकतात. आणि त्याची खासियत ही आहे की 60,000 रुपये स्कॉलरशिप मिळते 5 वर्षांसाठी. म्हणजे एक्झाम एक वेळा क्रॅक करा आणि 60,000 घेऊन जा असं समजा. आणि त्यासाठी बाकी इलिजिबिलिटी काही नाही. तर तुम्ही 7वीच्या अगोदर 7वी मध्ये मिनिमम 55% पाहिजे असते आणि फॅमिली इन्कम 3.5च्या खाली पाहिजे असं. दॅट्स इट. इतकंच त्याचा जो पण काही क्रायटेरिया आहे, बाकी काहीच नाही आहे. आणि एक एक्झाम होते तेवढी फक्त तुम्हाला क्रॅक करावं लागते. जर ही आपली NMMS एक्झाम क्रॅक झाली तर हे 60,000 आपले, ही असते त्याची खासियत मेन. हे झालं NMMS एक्झाम. आता आहे JNVST. व्हॉट इज JNVST? जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा. काय असते हे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा? यात काय असतं की 6वी वाल्यांसाठी 2 एक्झाम होते, 2 फेज मध्ये एक्झाम होते आणि 9वी वाल्यांसाठी फक्त 1 फेज मध्ये एक्झाम होते. ठीक आहे. तर जर तुम्ही 6वी मध्ये जर तुम्ही ऑलरेडी एक वेळा एक्झाम क्रॅक केलेली आहे तर 6वी पासूनच पूर्ण शिक्षण म्हणजे 6वीत जायच्या अगोदर होती ती एक्झाम, 5वी संपलं की ती एक्झाम होते. ठीक आहे. तर जर 6वी मध्ये तुम्ही ती एक्झाम क्रॅक केली, 6वी 7वी 8वी 9वी 10वी आणि नंतर 11वी मध्ये परत एक मिनी टेस्ट होते, जर ती पण क्रॅक झाली तर 11वी 12वी असं पूर्ण 6वी ते 12वीचं पूर्ण शिक्षण तुम्हाला मोफत अवेलेबल होतं. काय म्हटलं मी तुम्हाला? मोफत शिक्षण अवेलेबल होतं. पूर्ण मोफत म्हणजे मोफत, 100% मोफत. आणि असं पण नाही की ते स्टेट बोर्डचं असते. जरी मोफत असलं तरी पण त्यांनी CBSE लेवल किंवा ज्याला आपण ICSE बोर्ड म्हणतो
सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्ड यांचं शिक्षण तुम्हाला मोफत अवेलेबल होतं, ज्यामुळे आपल्या मुलाची किंवा मुलीची IQ लेवल वाढतं आणि एक समाजामध्ये एक वेगळी एक व्हॅल्यू मिळते की हा एवढ्या लहानपणी एक एक्झाम क्रॅक केली, ज्यामुळे पूर्ण शिक्षण मोफत झालेलं, ते उच्च दर्जाचं शिक्षण. त्याच मध्ये आपल्याला तिथे हॉस्टेल फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल होते, ते पण आपल्याला मोफतच असतं. ठीक आहे. यासाठी सहावी मध्ये पहिलं फेज क्रॅक केल्यावर दुसरं देता येते आणि 9वी मध्ये फक्त एकच द्यावं लागतं. ठीक आहे. अशा झाल्या या 2 एक्झाम. आणि थर्ड तुम्हाला जनरली माहितच असेल, स्कॉलरशिप टेस्ट. स्कॉलरशिप देऊ शकतात. आतापर्यंत 5वी आणि 8वी वाले स्टुडंट देऊ शकत होते. आता 2026 पासून, कधी 2026 नंतर पुढे 4थी आणि 7वी वाले स्टुडंट्स ही एक्झाम देऊ शकणार आहेत. यासाठी फक्त एक एक्झाम होते आणि जर ती एक्झाम तुमची क्रॅक झाली की तुम्हाला काय होते, स्कॉलरशिप अलॉट होते. हो ना. प्रत्येक स्टेटची वेगळी एक्झाम होते, स्कॉलरशिप टेस्ट. ठीक आहे. यामध्ये पण तुम्हाला पैसे मिळतात आणि नाही मिळाले तर म्हणजे फक्त एक साधं जर क्रॅक केलं आपण आणि तेवढं मेरिट लेवल मध्ये नाही आलं तर पैसे नाही मिळत. त्यासाठी म्हणून आपल्याला जास्तीत जास्त 90% पेक्षा जास्त पर्सेंटाईल आणावं लागतो यामध्ये, तेव्हा त्याच्यात काय मिळतं, पैसे मिळतात. या प्रकारचे हे 3 एक्झाम्स होते. एक होतं NMMS 60,000, त्यानंतर इथे सर्व मोफत शिक्षण JNVST, त्यानंतर इथे 90% वर त्यांना काय राहतं, स्कॉलरशिप मिळते. ठीक आहे. या प्रकारचा हा अपडेटेड व्हिडिओ होता. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन.